4 वर्षाचं मूल त्याच्या आई-वडिलांसोबत मॉलमध्ये जात असतं आणि तिथे त्याला एक रिमोट कंट्रोलवरची गाडी दिसते. मुलगा त्या गाडीसाठी हट्ट करतो आणि वडिलांचा नकार मिळताच तो जमिनीवर लोळून हातपाय आपटून जोरजोरात रडायची सुरुवात करतो. मॉलमधली सगळी लोकं त्याच्याकडे पाहायला सुरुवात करतात आणि आई-वडिलांना खूप ऑकवर्ड वाटायला लागतं. मॉलमधील ही परिस्थिती त्या आई-वडिलांना झेलेनाशी होते आणि त्यामुळे वडील ठरवतात की त्याला आपण गाडी देऊया म्हणजे तो शांत बसेल. गाडी दिल्या-दिल्या मुलगा लगेच शांत बसतो आणि नॉर्मल खेळायची सुरुवात करतो. त्यावेळी त्या आई-वडिलांना वाटलं, की आपण मुलांना रडू न देता आपण ही परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे पार पाडली. पण या वागण्याचा मुलांवर भविष्यामध्ये काय परिणाम होईल, हे त्यांना माहीत नव्हतं. आता तुम्ही म्हणाल, आई-वडीलच ते, मुलांच्या वाईटाचा विचार तर नाही करणार. अर्थातच नाही करणार. पण अशा वेळी मुलांचे कोणते हट्ट पुरवले पाहिजेत, कोणत्या गोष्टी त्यांना लगेच दिल्या पाहिजेत किंवा का दिल्या पाहिजेत, ह्याची एक मर्यादा ठेवणं फार गरजेचं असतं. आणि हीच मुलं जेव्हा मोठी झाल्यावर एखाद्या गोष्टीची डिमांड करतात, त्यावेळी आपण मुलांवर तो हट्टी आहे असं लेबल लावून मोकळे होतो. कारण की लहानपणापासूनच आपण मुलांना नाही ऐकायची सवय लावलेली नसते. कुठल्या गोष्टी योग्य आहेत, कुठल्या गोष्टी अयोग्य आहेत, कुठली गोष्ट तुला मिळू शकते आणि कुठली नाही मिळू शकत, ह्या मर्यादा आपण सेट केलेल्या नसतात. सो डिअर पॅरेंट्स, जर तुम्ही तुमच्या पॅरेंटिंग जर्नीमधील ह्या फेजमध्ये असाल, तर खूप उशीर होण्याअगोदर आजच बाउंडरी सेट करायला सुरुवात करा. हॅपी पॅरेंटिंग.